हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? सगळ्या ठीकच असेल तर आज आपण बनवणार आहे पातळ पोह्याचा तळीव चिवडा. तर एकदम क्रिस्पी असा तळीव चिवडा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1 किलो पोहे घेतले आहे आणि पोहे छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. आता मी एका मोठ्या कढईमध्ये 4 चम्मच एवढं तेल घेतलं आहे आणि 1 चम्मच हळद घातली आहे आणि पोहे छान त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे 5-7 मिनटं छान भाजून घ्यायचे. जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे. जोपर्यंत तुमचे पोहे भाजले जाणार नाही तोपर्यंत तुमचा चिवडाही क्रिस्पी होणार नाही. आता तुम्ही बघू शकता आपले पोहे एकदम रेडी आहे. आता मी इथे 10-15 लसूण छान खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेते आहे. आता आपला लसूण पण रेडी आहे. आता कढईमध्ये मी तेल घालते आहे. इथे मी तेल जास्त घालते आहे, म्हणजे 3 वाट्याच्या जवळपास मी इथे तेल घातलं आहे. आता त्या तेलामध्ये 2 वाटे एवढे शेंगदाणे मी घातले आहे आणि ते छान तळून गोल्डन होतपर्यंत छान, जोपर्यंत शेंगदाणे होत नाही तोपर्यंत ते छान तळून घ्यायचे आणि ते पोह्यावर टाकून घ्यायचे. आता मी इथे मक्याचे पोहे घेते आहे 3 वाट्याच्या जवळपास. ते पण छान तळून घ्यायचे आणि ते पण सगळं पोह्यावरच टाकून घ्यायचं. आता आपले मक्याचे पोहे पण तळून रेडी आहे. आता मी इथे डाळवा आणि फुटाणे 1.5 वाटीच्या जवळपास घेतलं आहे. ते पण छान तळून त्याच्यावरती घालायचं, म्हणजे ते तेल आहे ते छान त्या पोह्याला लागेल. आता इथे मी 1.5 वाटीच्या जवळपास कढीपत्ता घेतला आहे. तो पण छान क्रिस्पी होऊ द्यायचा आणि तो पण छान त्या पोह्यावरती घालायचा. आणि मी 6-7 एवढ्या हिरवी मिरची छान लांब कापून घेतल्या आहे. हे पण छान क्रिस्पी होऊ द्यायचं, म्हणजे आपला चिवडा जो आहे नरम पडणार नाही. तर तुम्ही बघू शकता आपली मिरची जी आहे ती एकदम छान क्रिस्पी झाली आहे. आता ती पण मी चिवड्यावर छान घालून घेते आहे. आता मी याच्यामध्ये 2 चम्मच जिरं आणि 3 चम्मच एवढी मोहरी घातली आहे आणि त्यामध्ये मी हा लसूण घालते आहे. आता हे छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचा लसूण आणि हा पण मी इथे पोह्यावरती घालते आहे. तुम्ही बघू शकता लसूण छान गोल्डन ब्राऊन झाला आहे. हे पण मी पोह्यावरती घालून घेते. आता त्याच तेलामध्ये मी धनेपूड घालते आहे 2 चम्मच, 2 चम्मच जिरेपूड घातला आहे, 1 चम्मच हळद घातली आहे, कारण आपण ऑलरेडी पोहे भाजताना हळद इथे वापरली आहे. आणि हिरवी मिरची घातली आहे मी, त्याच्यामुळे मी इथे 1 चम्मच एवढं तिखट घालते आहे. आता हा छान आपला मसाला झाला आहे तो छान त्या पोह्यावरती घालून घ्यायचा आणि त्यात मी 4 चम्मच एवढं मीठ घालते आहे. हा माझा एकदम छोटा चम्मच आहे मेजरमेंटचा, म्हणजे तिखट मिठाच्या याच्यात जो असतो तो चम्मच आहे छोटा. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी 2 चम्मच सोप आणि 2 चम्मच धने याची छान जाडसर अशी भरड करून घेतली आहे. तर ती पण मी इथे घालणार आहे. आणि 2 चम्मच एवढं साखर, ती पिठी साखर मी इथे घालते आहे. तर 2 चम्मच मी पिठी साखर घातली आहे आणि जे आपण धना आणि सोपची भरड केली जाडसर ती पण इथे घालून घ्यायची आणि याला छान मिक्स करायचं. आता त्याचबरोबर मी इथे आमचूर पावडर घालते आहे 1/2 चम्मच. याने काय होईल, आंबट गोड अशी छान चिवड्याला चव येईल. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आपला क्रिस्पी असा चिवडा एकदम रेडी आहे. या पद्धतीने तुम्ही चिवडा केला तर तुमचा चिवडा नरम पडणार नाही आणि 15 दिवसही तो जशाचा तसाच राहील. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.